नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आगामी बॉम्बे हायकोर्ट परीक्षेसाठी आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये कम्प्युटर या विषयाचे आपण लेक्चर बघत आहोत. ऑलरेडी मी 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत. एक लेक्चर आहे की अभ्यास कसा करावा, महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला हा स्टडी पूर्ण करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. 10 प्रश्न येणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ते त्यातील जास्तीत जास्त प्रश्न कसे बरोबर येतील, आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील ते एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि कम्प्युटर बेसिक हा आपण एक थेरॉटिकल व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आता आजपासून एक नवीन सिरीज आपण चालू करतोय, ज्यामध्ये आत्तापर्यंत जे झालेले पेपर आहेत तर त्याचं विश्लेषण, त्यामध्ये आलेले प्रश्न कसे होते आणि आपल्याला आगामी काळासाठी कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचे त्या प्रश्नांचं आणि त्यातून कोणते प्रश्न रिपीट होऊ शकतात हे आपण व्यवस्थित बघणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी एकदा गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे. जास्तीत जास्त लेक्चर आपण घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी फायदा हा होणार आहे. आणि ज्यांना बॅच जॉईन करायची आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल नक्की करू शकता. त्याचप्रमाणे आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. क्लिअर आहे? चलो करूयात आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात. आजचा जो पेपर आहे 2020चा जो पेपर झाला होता त्यातील कम्प्युटर या विषयाचे 10 प्रश्न मी घेतलेले आहेत बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त प्रश्न बघायचा, उत्तर सांगायचं आणि पुढे जायचं असं आपण काही करणार नाही. तो प्रश्न, त्याचं विश्लेषण प्रॉपर आणि जे इतर पर्याय आहेत, इतर ऑप्शन जे आहेत त्याचं सुद्धा आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की त्यातून प्रश्न तुम्हाला 100% पेपरमध्ये येणार म्हणजे येणार. क्लिअर आहे? चलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुमचा फायदा होणार आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा. क्लिअर? चलो तर पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न कोणता होता? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ टीबी? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ टीबी? आता हा प्रश्न जर आपण बघितला कम्प्युटर मेमरीच्या युनिट्सशी संबंधित आहे. बरोबर आहे की नाही? ऑप्शन दिलेत टेट्राबाईट, टेराबाईट, ट्रायबाईट अशा पद्धतीचे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्या सर्वांना अतिशय सोपा प्रश्न आहे बरं का. लक्षात ठेवा, मी वारंवार सांगत असतो, सोपा प्रश्न आपल्याला कधीही चुकू द्यायचा नाही. आणि कम्प्युटरचे जे पण प्रश्न आपल्याला येतील बेसिक असणार आहेत, बेसिक प्रश्न आपल्याला चुकू द्यायचे नाही. आणि जे प्रश्न अवघड कॅटेगरीमध्ये आपण म्हणू शकतो तर ते सुद्धा कसे सोडवायचे ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. आपण सर्व प्रकारे व्यवस्थित विश्लेषण हे बघणार आहोत. क्लिअर आहे? चलो आपण काय करूया, उत्तर तर आपल्याला समजलंय पण विश्लेषण एकदा मी तुम्हाला प्रॉपर सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण उत्तराकडे येऊयात. बघा, या पद्धतीने आपण काय करतो की युनिट्स असतात, एनर्जीचं युनिट असतं, वर्कचं युनिट असतं, टेम्परेचरचं युनिट असतं, त्याच पद्धतीने मेमरीचं सुद्धा युनिट आहे, कम्प्युटर मेमरीचं सुद्धा युनिट असतं. आणि हे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. लक्षात घ्या बरं का. तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, कम्प्युटर मेमरीमधील सर्वात लहान युनिट कोणतं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. जसं विचारलं होतं टीबी, बघा इथं काय येणार आहे, टेराबाईट. दिसतंय सर्वांना? आलं आपलं उत्तर. किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सांगा 1 MB म्हणजे किती असतं, 1 GB म्हणजे किती असतं, 1 बाईट म्हणजे किती असतं. या पद्धतीचे प्रश्न, म्हणजे फक्त प्रश्न उत्तर घ्यायचे असं आपलं नाही बरं का. आपल्याला डिटेलमध्ये ॲनालिसिस घ्यायचं आहे आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. तर कम्प्युटर मेमरीमध्ये सर्वात लहान युनिट जर कोणतं असेल तर ते आहे बीट. लक्षात ठेवा बरं का, बीट हे सर्वात लहान युनिट आहे, सर्वात लहान. क्लिअर आहे? आता त्यानंतर किंवा तुम्हाला सिक्वेन्स सुद्धा लावायला येऊ शकतो बरं का. असेंडिंग ऑर्डरने जोडा, डिसेंडिंग ऑर्डरने जोडा, आपण ज्याला म्हणतो ना चढत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने, तो सुद्धा प्रश्न तुम्हाला हा विचारला जाऊ शकतो. तर मग सर्वांनी लक्षात घ्यायचंय काय आपलं काय आहे बघा, सर्वात छोटे युनिट कोणतं आहे, सर्वात छोटे युनिट असणार आहे बीट. आपण ज्या वेळेस 4 बीट्स एकत्र करतो, 4 बीट्स एकत्र केले की काय बनतं, निबल बनतं. निबल हे किती येणार आहे, एकूण 4 बीट्स. आणि ज्यावेळेस 8 बीट्स एकत्र येणार आहे त्यावेळेस बनतं बाईट. लक्षात घ्या बरं का, हे अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. किती? त्यासाठी 8 बीट्स एकत्र असावे लागतात. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला विचारतील एका बाईटमध्ये किती बीट्स असतात, 8 असतात. एका निबलमध्ये किती बीट्स असतात, 4 बीट असतात. क्लिअर आहे? त्यानंतर येतं केबी. केबी म्हणजे आपण जर बघितलं 1 KB मध्ये 1024 बाईट्स असतात. आणि मग त्यानंतर आहे पुढचं केबी झाल्यानंतर MB, त्यानंतर आहे GB, त्यानंतर आहे TB. हेच आपल्याला इथपर्यंतच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढे भरपूर आहे पण ते इतकं जायचं आहे का नाही. परीक्षेच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं आहे ते बघून घ्या. बघा, 1 बीट
4 बिट्स म्हणजे किती? 1 निबल. 8 बिट्स म्हणजे किती झालं? 1 बाईट. त्यानंतर 1024 बाईट्स म्हणजे किती झालं? 1 KB. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे बरं का. कसं आपण म्हणणार आहे? 1 MB म्हणजे किती? 1024 KB. 1 GB म्हणजे किती असणार आहे? 1024 MB. आणि 1 TB म्हणजे किती असणार आहे? तर 1024 GB. हे सुद्धा सर्वांनी काय करा? लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आपण जर बघितलं बीट, निबल, बाईट, KB, MB, GB, TB हे काय झालं? चढत्या क्रमाने. आणि अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता? उतरत्या क्रमाने हे मेमरी युनिट्स अरेंज करू शकतात. लक्षात सर्वांनी ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. इम्पॉर्टंट म्हणून मी या ठिकाणी नोट करून देतो बरं का. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. बघा आता मेमरी काय? ज्या पद्धतीने आपला मेंदू काय करतो? डेटा स्टोअर करतो, म्हणजे महत्वाचं सगळी माहिती स्टोअर करून ठेवतो, बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने कम्प्युटर मेमरीचं काम काय? डेटा आणि सूचना म्हणजे डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स स्टोअर करून ठेवायचं काम कोण करतं? मेमरी करते, बरोबर आहे. मेमरीचे टाइप्स वगैरे काय ते सुद्धा मी तुम्हाला एका प्रश्नामध्ये सांगणार आहे. परंतु हा सिक्वेन्स सर्वांनी लक्षात ठेवा. जी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ते सुद्धा लक्षात ठेवा. ज्यांना ही PDF हवी असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. त्याचप्रमाणे आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. त्यामध्ये सुद्धा मी ही PDF पाठवणार आहे. क्लिअर आहे? चलो मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 1 TB म्हणजे काय? टेराबाईट. दिसतं या ठिकाणी. येऊयात आपण आपल्या प्रश्नाकडे. उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1, 2. टेराबाईट ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर कसं असेल? करेक्ट असणार आहे. समजलं सर्वांना? क्लिअर? चलो जाऊयात आपण पुढे. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय? द कम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅच इटसेल्फ टू अनदर कम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज, म्हणजे कम्प्युटरचा जो व्हायरस असतो तो स्वतःला कोणत्या प्रोग्राम बरोबर स्वतःला अटॅच करतो आणि त्यानंतर तो स्प्रेड होतो. असा थोडक्यात आपल्याला काय केलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन मध्ये दिलाय बॅकडोर प्रोग्राम, टार्गेट प्रोग्राम, ट्रोजन हॉर्स की होस्ट प्रोग्राम. काय उत्तर येईल? सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. आता बघा हे सर्वांचं तुम्हाला विश्लेषण एक थोडक्यात स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. काय येईल आता उत्तर? आपण बघूयात बरं का. याचं महत्वाचं म्हणजे उत्तर आहे होस्ट प्रोग्राम. काय याचं उत्तर आहे? होस्ट प्रोग्राम. आता कम्प्युटर व्हायरस काय करतो? बघा कम्प्युटर व्हायरस हा स्वतःहून रन होत नाही. कम्प्युटरचा जो व्हायरस असतो ना हा स्वतःहून रन होत नाही. त्याला कुणाच्या तरी आधाराची गरज असते. आणि एक असतो होस्ट प्रोग्राम. तो काय करतो? कम्प्युटर व्हायरस काय करतो? स्वतःला अटॅच करतो. कुणाबरोबर? त्या होस्ट प्रोग्राम बरोबर अटॅच करतो. ज्यावेळेस तो होस्ट प्रोग्राम रन होतो ना बाय डिफॉल्ट काय होणार आहे? हा कम्प्युटर व्हायरस रन होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यानंतर तो स्प्रेड होणार आहे. त्यानंतर काय होणार आहे? तो पसरणार आहे. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला विचारलं कम्प्युटर व्हायरसचा मुख्य आधार कोण असतो किंवा तो कुणाला अटॅच होऊन स्प्रेड होतो तर उत्तर काय येणार आहे? होस्ट प्रोग्राम. इथं दिलंय का मी? ऑप्शन आहे का? पर्याय क्रमांक 4 तुम्ही काय द्यायला हवं होतं? योग्य उत्तर द्यायला होतं. आता बाकीचे ऑप्शन काय आहे ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना समजतंय? क्लिअर आहे? चलो आता बघा बॅकडोर प्रोग्राम म्हणजे काय असतं? बॅकडोर प्रोग्राम म्हणजे काय? की जी कम्प्युटर सिक्युरिटी आहे त्याला चकवा द्यायचा, म्हणजे काय? त्याला बायपास करून आतमध्ये शिरायचं, बरोबर आहे की नाही? आपण काय म्हणतो? एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या बॅकडोरने एंट्री करणं. आलं लक्षामध्ये? म्हणजे कुणाला तरी चुकून कुणाच्या तरी नजरेमध्ये न येता बॅकडोरने एंट्री करणं. आलं लक्षामध्ये? त्यालाच आपण काय म्हणतो? बॅकडोर एंट्री म्हणतो. सेम तसंच बॅकडोर प्रोग्राम म्हणजे काय? की कम्प्युटरला चकवा देऊन मागच्या दाराने आतमध्ये जाणं आणि व्हायरस स्प्रेड करणं हे काय झालं? आपलं बॅकडोर प्रोग्राम झालं. सिंपल आहे की नाही? आलं लक्षामध्ये? चलो जायचं पुढे. पुढचा एक पॉईंट राहिला होता आपला काय? टार्गेट प्रोग्राम. लक्षात ठेवा टार्गेट प्रोग्राम आणि होस्ट प्रोग्राम यामध्ये थोडासा फरक आहे. टार्गेट प्रोग्राम म्हणजे काय असतं? की कम्प्युटर व्हायरस जो आहे त्याने ज्या प्रोग्रामला टार्गेट केलंय की नाही मला काय करायचंय? याला इन्फेक्ट करायचंय. त्या प्रोग्रामला काय म्हणणार आहे? टार्गेट प्रोग्राम असं म्हणणार आहे. परंतु कम्प्युटर तो जो व्हायरस आहे तो ज्यावेळेस त्या प्रोग्राममध्ये जातो त्याला इन्फेक्ट करतो, त्याला तो काय म्हणतात? होस्ट प्रोग्राम असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? होस्ट प्रोग्राम. समजतंय सर्वांना? बघा बॅकडोर प्रोग्राम म्हणजे समजलं कम्प्युटर सिक्युरिटीला चकवा देणं आणि मागच्या दाराने एंट्री करून घुसणं. क्लिअर? त्यानंतर टार्गेट प्रोग्राम म्हणजे काय? कम्प्युटर व्हायरसने ज्या प्रोग्रामला टार्गेट केलंय, ज्याला इन्फेक्ट करायचं असतं त्या प्रोग्रामला आपण काय म्हणणार? टार्गेट प्रोग्राम. परंतु ज्या वेळेस तो व्हायरस
त्या प्रोग्रामला इन्फेक्ट करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला म्हणणार आहे होस्ट प्रोग्राम. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. जसं .exe फाईल जी आहे हे मूळ आधार आहे बरं का व्हायरसचा स्प्रेड व्हायला. ज्यावेळेस हे प्रोग्राम रन होणार आहे त्यावेळेस व्हायरस पण त्याचा प्रोग्राम पण रन होणार आणि मग तो काय करणार, पसरणार आहे. तो जिवंत राहणार, तो पसरणार. त्या प्रोग्रामला आपण काय म्हणतो, होस्ट प्रोग्राम असं म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ट्रोजन हॉर्सचं काय असतं, ट्रोजन हॉर्स म्हणजे काय, अशा प्रकारचा मालवेअर जो स्वतःला काय करतो, ओरिजिनल दाखवतो. नाही मी तुमच्यापैकीच आहे, मी कसं आहे तुमच्यापैकीच आहे, परंतु तो ओरिजिनल असतो का, नाही. लक्षात ठेवा बरं का, महत्त्वाचं लक्षात ठेवायची आहे. आणि तो काय करतो म्हणजे स्वतः मी तुमच्यातलाच आहे असं दाखवतो आणि मग त्यामध्ये स्प्रेड होतो. तो झाला आपला ट्रोजन हॉर्स. हा करत नाही, याला होस्ट प्रोग्रामची आवश्यकता नसते बरं का. आणि होस्ट प्रोग्रामची आवश्यकता नसते आणि तो वाढत पण जात नाही. तो काय करत नाही, वाढत जात नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सर्वांना, सिंपल आहे की नाही. जे महत्त्वाचे पॉईंट वाटत आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. प्रश्नाचं उत्तर समजलंय तुम्हाला. पर्याय क्रमांक 2 काय असायला पाहिजे होतं, उत्तर असायला पाहिजे होतं. चलो तिसरा प्रश्न आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले काही टॉपिक ज्यावर प्रश्न विचारणार. त्यातला पहिला टॉपिक असा आहे, तुम्हाला CPU बद्दल माहिती असणं गरजेचं आहे बरं का. यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. दुसरं तुम्हाला डिव्हाइस बद्दल, डिव्हाइस म्हणजे मी काय म्हटलं, इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. यावर प्रश्न विचारणार का, यस विचारणार. पुढचं महत्त्वाचं आहे नेटवर्क आणि त्याचे टाईप. यावर सुद्धा प्रश्न आपल्याला 100% विचारणार म्हणजे विचारणार. त्यानंतर आहे महत्त्वाचे फुल फॉर्म, यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे शॉर्टकट कीज. हे सर्व आम्ही ऑलरेडी सांगितले तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये, पण परत एकदा सांगतो, हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि मी तुमच्याकडून हे सर्व टॉपिक व्यवस्थित करून घेणार आहे. फक्त तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. सर्व लेक्चर आपले व्यवस्थित बघा. गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आणि लक्षात ठेवा, आपण फक्त कम्प्युटरच नाही, GS वगैरे, आरोग्य सेवक या सर्व ज्या आगामी परीक्षा आहेत त्यासाठी महत्त्वाचे टेक्निकलचे लेक्चर सुद्धा घेणार आहे, GSचे लेक्चर सुद्धा घेणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कम्प्युटरचे लेक्चर तर आपले चालूच आहेत. म्हणून सर्वांनी एकदा लेक्चरला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सर्वांनी सबस्क्राईब करायचंय. तुम्हाला महत्त्वाचा कंटेंट 100% या चॅनलवर दिसून येणार आहे. क्लिअर आहे. चलो आता विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस, माऊस, कीबोर्ड, प्रिंटर की स्कॅनर. आपण उत्तर शोधण्या अगोदर महत्त्वाचं इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय हे बघूयात. चलो आता बघा बरं का, महत्त्वाचे असतात इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइसचं काम काय आहे, संगणकाला माहिती देणं. संगणकाला जो डेटा आहे जो इनपुट आहे तो देण्याचं काम कोण करतं, इनपुट डिव्हाइस. लक्षात ठेवा नेमकं कन्सेप्ट कशी आहे. इनपुट डिव्हाइस काय करतं, इथं असतात इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस काय करतात, CPU ला म्हणा किंवा संगणकाला काय करतात, माहिती देतात, इनपुट देतात. त्यावर CPU काय करतो, डेटा तो प्रोसेस करतो आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला कोण दाखवतं, आउटपुट डिव्हाइस दाखवतात. आउटपुट डिव्हाइस हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. बघा आता बरं का, महत्त्वाचं सर्वांनी लक्ष द्या. 1 मिनिट. CPU डेटा प्रोसेस करतो, त्याला डेटा इन्फॉर्मेशन, त्याला डेटा कोण देत आहे, इनपुट डिव्हाइस. रिझल्ट कोण दाखवत आहे, आउटपुट डिव्हाइस. बरोबर आहे. जर इनपुट डिव्हाइसचं तुम्हाला डेफिनेशन विचारली तर संगणकाला, कम्प्युटरला माहिती किंवा इन्स्ट्रक्शन्स देणारं कोण असतं, इनपुट डिव्हाइस. कोण असतं, इनपुट डिव्हाइस. डेटा प्रोसेस करायचं कोण काम करतं, CPU. बघा हे आहे डेटा प्रोसेस. आणि महत्त्वाचं जे प्रोसेस झालेला डेटा आहे ज्याला आपण इन्फॉर्मेशन असं म्हणतो, ती इन्फॉर्मेशन दाखवणं किंवा त्याचं रिझल्ट दाखवण्याचं काम कोण करतं, आउटपुट डिव्हाइस. मग प्रश्न विचारतील इनपुट डिव्हाइसचे एक्झाम्पल सांगा. इथं काय आहे, कीबोर्ड महत्त्वाचं आहे. कीबोर्ड काय करतो, आपण टाईप करतो. कीबोर्डवर टाईप करतो की नाही, कीबोर्ड टाईप करून CPU ला माहिती देतो. त्यानंतर माऊस काय करतो, आपण माऊसने क्लिक करतो. याला पॉइंटिंग डिव्हाइस असं देखील म्हणतात बरं का. काय म्हणतात, पॉइंटिंग डिव्हाइस. त्यानंतर आहे स्कॅनर, कागदावरील माहिती डिजिटल करणं. मायक्रोफोन हे ऑडिओ इनपुट झालं. आणि त्यानंतर वेबकॅम हे व्हिडिओ कॉलिंग, फोटो वगैरे यासाठी. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं, समजून घ्या. इनपुट डिव्हाइस जे आहेत ना त्याचे सर्व एक्झाम्पल लक्षात ठेवा. इनपुट डिव्हाइसचे सर्व एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आउटपुट डिव्हाइसमध्ये कोण कोण आहे, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, स्पीकर आहे, प्रोजेक्टर आहे, प्लॉटर आहे. क्लिअर सर्वांना. प्लॉटर म्हणजे आपण म्हणतो ना ते मोठे नकाशे वगैरे ड्रॉइंग्स असतात ना, आपल्या घराचा
आपण ज्यावेळेस घर बांधायचं असतं त्यावेळेस जो प्लॅन आखतो ना ते सर्व कशामध्ये आलं, हे प्लॉटर त्याचं काय करतं, नकाशे बनवतं. हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजतंय सर्वांना? समजलं. मग इनपुट डिव्हाइस कोणकोणते आहेत, आउटपुट डिव्हाइस कोणकोणते आणि त्यांचं काम थोडक्यात लक्षात ठेवा. मॉनिटर काय आहे, स्क्रीनवर पाहतं. स्पीकर काय करतो, आवाज ऐकवतो आपल्याला. प्रिंटरने काय होतं, कागदावर छापला जातो तो इन्फॉर्मेशन जी आपल्याला पाहिजे ती. बरोबर आहे की नाही? समजतंय ना सर्वांना व्यवस्थित? इनपुट डिव्हाइसचं काम काय, आउटपुट डिव्हाइसचं काम काय आणि त्याचे एक्झाम्पल इतकं लक्षात ठेवले 1 मार्क आपला फिक्स आहे. यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. चला तर काय लिहायचं उत्तर, माऊस, कीबोर्ड, प्रिंटर, स्कॅनर. आपल्याला काय विचारलंय, आउटपुट डिव्हाइस. माऊस तर आहे, माऊस आपला काय, माऊस आपला इनपुट डिव्हाइस आहे. बरोबर आहे सर्वांना? कीबोर्ड काय आपला इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर स्कॅनर काय आपला इनपुट डिव्हाइस. आपल्याला काय विचारलंय, प्रिंटर, आउटपुट डिव्हाइस विचारलंय ना. आउटपुट डिव्हाइसचं एक्झाम्पल काय येणार आहे, प्रिंटर येणार आहे. सिंपल. सर्वांना समजतंय व्यवस्थित एकदम? चलो बघा, प्रिंटर काय झालं आपलं, हे आउटपुट डिव्हाइस. आणि आपल्याला काय विचारलं होतं, आउटपुट डिव्हाइसच विचारलं होतं. प्रश्न फक्त आपल्याला व्यवस्थित वाचायचा बरं का. कधी कधी काय होतं, प्रश्न इतका सोपा असतो, आपण घाई करतो, कन्फ्यूज होतो आणि एक प्रश्न चुकतो. पण एक प्रश्न आपल्याला खूप जास्त महागात पडू शकतो. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा, काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. क्लिअर आहे? चलो त्यानंतर आपण जाऊयात पुढे. 1 GB म्हणजे किती सांगा बरं. हा प्रश्न मी ऑलरेडी आता सांगितला की नाही. म्हणजे बघा किती सोपे सोपे प्रश्न विचारले गेलेले आहेत. किती सोपे सोपे प्रश्न, फक्त आपल्याला चुकू द्यायचं नाही. 1 GB म्हणजे किती, 1024 बाईट्स म्हणजे किती असतं, हे 1 KB असतं. 1000 KB म्हणजे किती असतं, हे तर 1 MB असतं. 1024 बिट्स हे नाही, 1024 MB म्हणजे किती असतं, 1 GB असतं. बरोबर आहे की नाही? आलं लक्षामध्ये? 1 GB विचारले आपल्याला म्हणजे 1024 MB म्हणजे किती झालं आपलं, 1 GB झालं. लक्षात ठेवा सर्वांनी, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. बीट सर्वात लहान, निबल हे त्यानंतर बाईट्स, त्यानंतर KB, MB, KB, TB. हा सिक्वेन्स पण लक्षात ठेवा बरं का. हे काय आहे, उतरत्या क्रमाने, म्हणजे इकडे जास्त पासून कमी अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर प्रश्न हा विचारला जाणार म्हणजे 100% विचारला जाणार आहे. क्लिअर आहे? चलो जायचं मग पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघूयात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WWW. WWW चा लॉंग फॉर्म काय आहे, सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करा. मी स्पष्टीकरण सुद्धा घेतलेलं आहे बरं का, जेणेकरून तुम्हाला प्रश्न थोडासा वेगळा जरी विचारला तरी आपल्याला चुकायचं नाहीये. हे PYQ आहेत सगळे. मी सगळे PYQ घेणार आहे. आतापर्यंत बहुतेक 2025 चा पेपर, 2023 चा पेपर, 2020 चा पेपर, सगळे PYQ घेणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला प्रॉपर स्पष्टीकरण देणार आहे, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये 100% जास्त मार्क्स मिळतील. आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आपल्याला. लक्षात ठेवा, 10 पैकी 10 मार्क्स आणायचेच आहेत. आलं लक्षामध्ये? क्लिअर आहे? जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका पेपरची तयारी करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात बरं का. हे प्रश्न विचारले जातात, कम्प्युटरचे प्रश्न आहेत तुम्हाला. म्हणून तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्यवस्थित बघायचा आहे. क्लिअर? चलो, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WWW. काय येणार आहे, वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वेब वाईड, वेब वर्ल्ड वाईड, वाईड वेब वाईड. काय येणार आहे उत्तर आपल्या सर्वांना समजलंय. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. परंतु याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणं आवश्यक आहे की नाही? यस. तर काय आहे, वर्ल्ड वाईड वेब हे काय आहे, एक प्रकारे इन्फॉर्मेशनचं, माहितीचं जाळ आहे. एक प्रकारे काय, माहितीचं जाळ आहे. लक्षात ठेवा, याला माहितीचं भांडार किंवा इन्फॉर्मेशनचं आपण काय म्हणू शकतो, भांडार असं म्हणू शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि वेब पेजेस जे आहेत हे कशाने जोडलेले असतात, हायपरलिंक्सद्वारे जोडलेले असतात. हा एक बेसिक पॉइंट आहे. बघा आता हे काम नेमकं कसं करतं, हे काम कसं करतं ते तुम्हाला सांगतो. आपण काय करणार, रिक्वेस्ट करणार. जी माहिती हवी आहे त्याची रिक्वेस्ट करणार. कुठे, इंटरनेटवर काय टाकतो आपण, WWW. आणि ही रिक्वेस्ट कुठे जाते, वेब सर्व्हरला जाते. कुठे जाते, हे आहे वेब सर्व्हर. मग वेब सर्व्हरला समजतं की म्हणजे WWW जे आहे ना, हे वेब सर्व्हरला दाखवून देतं की तुम्ही काहीतरी माहिती शोधतायत. कुठं शोधतायत, वेब सर्व्हरवर. आणि त्यानंतर ते आपल्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स देणार, आपली माहिती आपल्याला मिळणार. या पद्धतीने काय करतं, हे काम करतं. पण तुम्हाला महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं आहे, 2च प्रश्न लक्षात ठेवा बरं का. एक म्हणजे WWW, वर्ल्ड वाईड वेब. बरोबर आहे, वर्ल्ड वाईड वेब. आपण उत्तर बरोबर लिहिले की नाही, वर्ल्ड वाईड वेब हे असेल आपलं योग्य उत्तर. म्हणजे तुम्हाला एकतर फुल फॉर्म विचारणार किंवा याचे जनक कोण आहे असा प्रश्न विचारतील. मग जनक कोण आहे, तर टिम बर्नर्स ली. लक्षात घ्या बरं का, टिम बर्नर्स ली हे
WWW चे जनक आहेत. प्रश्न एकदा विचारला होता वेगळ्या एक्झामला, आपल्याला सुद्धा काय केलं जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी काय केलं जातं, वेब ब्राउझरचा ही माहिती पाहण्यासाठी वेब ब्राउझरचा आपण उपयोग करतो. आलं लक्षामध्ये. क्रोम आहे, क्रोम वगैरे हे जे आहेत इंटरनेट एक्सप्लोरर वगैरे हे काय झाले, वेब ब्राउझर झाले आणि या वेब ब्राउझरचा वापर करून आपण ती माहिती बघू शकतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. वर्ल्ड वाईड वेब ही इंटरनेटवरची एक सेवा आहे. लक्षात ठेवा बरं का. आता मी काय सांगतोय, जर तुम्हाला प्रश्न विचारला वर्ल्ड वाईड वेब हे काय, इंटरनेटवरची एक सर्व्हिस आहे, एक सेवा आहे. आणि इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे काय, एक नेटवर्क आहे, एक जाळं आहे, विशाल जाळं किंवा नेटवर्क आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेटवर्कचं जाळं आणि हे काय, इंटरनेटवरची एक सेवा, एक सर्व्हिस. काय तर WWW. समजलंय. क्लिअर आहे सर्वांना, व्यवस्थित समजतंय. चलो आपण काय करूया, आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न काय बघून घेऊया. येस, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश इज द टेम्पररी मेमरी. डॅश डॅश इज द टेम्पररी मेमरी. रॉम, रॅम, फ्लॅश मेमरी, व्हर्च्युअल मेमरी. रॉम, रॅम, फ्लॅश मेमरी की व्हर्च्युअल मेमरी. मग काय येणार आहे, या ठिकाणी आपल्याला मेमरी हा टॉपिक व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे बरं का. मेमरीचं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, डेटा स्टोरेज करणं. डेटा स्टोरेज म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, डेटा साठवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, कशाचा वापर केला जातो, मेमरीचा. मेमरी दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होते बरं का. एक आहे आपण जर बघितलं प्रायमरी मेमरी, प्रायमरी मेमरी, आणि दुसरा टाईप कोणता असणार आहे तर सेकंडरी मेमरी. लक्षात घ्या कोणता आहे, सेकंडरी मेमरी. सर्वांना व्यवस्थित दिसतंय, अक्षर दिसतंय सर्वांना व्यवस्थित. क्लिअर आहे. ही प्रायमरी मेमरी जी आहे ना, प्रायमरी मेमरीलाच आपण काय म्हणतो, इंटरनल मेमरी असं म्हणतो. लक्षात घ्या काय म्हणतो, इंटरनल मेमरी. आणि सेकंडरी मेमरीला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल मेमरी असं म्हणतो. हा पॉईंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. क्लिअर आहे. म्हणजे प्राथमिक मेमरी, द्वितीयक मेमरी मराठीमध्ये जर सांगितलं, पण शक्यतो इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी या दोन कॅटेगरी, दोन. त्याच्यानंतर या प्रायमरी मेमरीमध्ये दोन महत्त्वाचे टाईप आहेत बरं का. एक आहे रॅम, दुसरा कोणता आहे, रॉम. लक्षात घ्या. हे सुद्धा आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये बघायचं आहे, सांगतो. रॅममध्ये परत दोन तुम्हाला टाईप दिसतील. एक आहे स्टॅटिक रॅम, दुसरी कोणती आहे, डायनॅमिक रॅम. दुसरी कोणती आहे, डायनॅमिक रॅम. त्यानंतर रॉम मध्ये सुद्धा टाईप आहेत, जसं पी रॉम, त्यानंतर ईपी रॉम, त्यानंतर ईईपी रॉम. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सेकंडरी मेमरीला जर आपण बघितलं, यामध्ये कोणकोणते टाईप आहे, मग तुम्हाला HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह लक्षात ठेवायचं आहे, SSD लक्षात ठेवायचं आहे, पेन ड्राईव्ह लक्षात ठेवायचं आहे, त्यानंतर मेमरी कार्ड लक्षात ठेवायचंय. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा बरं का सर्वांनी. म्हणजे खालीलपैकी कोणती मेमरी ही सेकंडरी मेमरीचं एक्झाम्पल आहे असा प्रश्न विचारला, हे तुम्हाला माहिती पाहिजे. खालीलपैकी रॉमचं कोणतं एक्झाम्पल आहे ते पण मला माहिती पाहिजे. रॅमचं कोणतं एक्झाम्पल आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. सर्वांनी लक्षात ठेवा. आता ही जी प्रायमरी मेमरी ना, ही डिरेक्टली ऍक्सेस केली जाते. कुणाकडून, CPU कडून ऍक्सेस होते बरं का. आणि आपण जर बघितलं, सेकंडरी मेमरी ही मोस्टली कशासाठी वापरली जाते, ही स्टोरेजसाठी वापरली जाते. स्टोरेज. समजलं सर्वांना. यावर प्रश्न विचारणार आहे का आपल्याला, यस, यावर सुद्धा आपल्याला 100% प्रश्न हा विचारला जाणार, म्हणजे विचारला जाणार. आता आपण जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. काय, विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे डॅश डॅश इज द टेम्पररी मेमरी. चला तुम्हाला घेऊन जातो आता उत्तराकडे. हे आहे आपलं. लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, रॅम आणि रॉम सगळ्यात महत्त्वाचं. लक्षात ठेवा, रॅम आणि रॉमचा फुल फॉर्म आधी मला माहिती पाहिजे. रॅमचा फुल फॉर्म काय आहे, रॅन्डम ॲक्सेस मेमरी, आणि रॉमचा फुल फॉर्म काय आहे, रीड ओनली मेमरी. प्रायमरी मेमरीचे दोन महत्त्वाचे टाईप कोणते, रॅम आणि रॉम. रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. ही जी रॅम आहे ना, याला टेम्पररी मेमरी, तात्पुरती मेमरी किंवा होलाटाईल मेमरी असं म्हणतात. लक्षात ठेवा बरं का. रॅमला आपण काय म्हणतो, रॅमला एकतर टेम्पररी मेमरी, टेम्पररी मेमरी, किंवा याला काय म्हणतो आपण, हुलाटाईल मेमरी. लक्षात ठेवा बरं का, हुलाटाईल मेमरी असं म्हणतो. कारण काय, जर त्यातला डेटा जो आहे, लक्षामध्ये
आता लाईट चालू आहे त्यावेळी जो डेटा साठवलेला आहे, लाईट गेली त्यातला डेटा काय होणार आहे, त्यातली माहिती पुसून जाणार आहे, त्यातली माहिती काय पुसून जाणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काहीतरी काम करताय संगणकावर, लॅपटॉप आपला संगणक कम्प्युटर बंद केला तर त्यातली माहिती काय होते, पुसून जाते, म्हणजे डिलीट होऊन जाते. ती माहिती कशी असते, टेम्पररी असते, शॉर्ट टाइमसाठी असते. म्हणून रॅमला आपण काय म्हणतो, टेम्पररी मेमरी किंवा व्होलाटाईल मेमरी असं म्हणतो. हे दोन शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. रॅम बद्दल काय काय माहिती पाहिजे, रॅमचा फुल फॉर्म रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॅमलाच टेम्पररी मेमरी असं म्हणतात, व्होलाटाईल मेमरी असं म्हणतात. आणि आपण लक्षात ठेवायचं, इथला डेटा पुसून जातो काम झाल्यानंतर, सध्या जे काम करतोय तिथला डेटा इथं यामध्ये सेव्ह राहतो, काम बंद झालं यातला डेटा पुसून जातो. क्लिअर आहे. मग दुसरी कोणती आपली, रॉम आहे. दुसरी कोणती आहे, रॉम. याला आपण म्हणतो रीड ओनली मेमरी, किंवा याला दुसरं नाव काय असणार आहे, याला नाव आहे, ही आहे आपली परमनंट मेमरी. काय, परमनंट मेमरी आहे, किंवा यालाच नॉन व्होलाटाईल मेमरी असं म्हणतो. नॉन व्होलाटाईल, आता काय नाही व्होलाटाईल, नॉन व्होलाटाईल मेमरी असं म्हणतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. का बरं, कारण की यामधला डेटा कसा राहतो, कायमस्वरूपी राहतो. यातला डेटा पुसून जातो का, नाही जात. बरोबर आहे. जर तुम्हाला विचारलं व्होलाटाईल कोणती आहे आणि टेम्पररी कोणती आहे, रॅम आहे. नॉन व्होलाटाईल आणि परमनंट कोणती आहे, रॉम आहे. हे लक्षात ठेवा बरं का, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. त्याचा फुल फॉर्म सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण जर बघितलं फ्लॅश मेमरी, फ्लॅश मेमरीला आपण, फ्लॅश मेमरी जी आहे ना, ही सुद्धा कशी आहे, ही नॉन व्होलाटाईल आहे बरं का. ही कशी आहे, नॉन व्होलाटाईल. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं कशा कशाचं एक्झाम्पल येणार आहे, पेन ड्राईव्ह असतील, मेमरी कार्ड असतील, SSD असतील. हे तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. काय आहे, नॉन व्होलाटाईल आहे. लाईट असू नाही असू, पेन ड्राईव्हमध्ये एखादी तुम्ही गोष्ट स्टोअर करून ठेवली, पेन ड्राईव्हमध्ये एखादा मूवी, एखादे फोटो टाकून ठेवले, ते कायम राहतात आपल्या पेन ड्राईव्हमध्ये, मेमरी कार्डमध्ये कायम राहतात. ही कोणती झाली, नॉन व्होलाटाईल. नॉन व्होलाटाईल म्हणजे काय, त्यातला डेटा कायमस्वरूपी राहतो. आणि व्होलाटाईल म्हणजे काय, टेम्पररी टाईमसाठी राहतो. रॅम ही व्होलाटाईल आहे. आपलं रॉम, फ्लॅश मेमरी हे काय झालं, आपलं नॉन व्होलाटाईलचे एक्झाम्पल आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना. आणि व्हर्च्युअल मेमरी, व्हर्च्युअल मेमरी जर आपण बघितलं, हे कोणत्याही प्रकारची फिजिकल चिप वगैरे नाही बरं का, फिजिकल चिप वगैरे नाही आहे. काय आहे, एक आपण म्हणू शकतो डेटा मॅनेजमेंटची टेक्निक आहे. जो आपला डेटा आहे, स्टोरेज आहे, त्याच्या मॅनेजमेंटची टेक्निक व्हर्च्युअल मेमरी. काय करतं, ज्यावेळेस रॅम भरते ना, त्यावेळेस हार्ड डिस्कचा वापर तात्पुरती रॅम म्हणून केला जातो. क्लिअर आहे. ज्यावेळेस रॅम फुल भरते, हार्ड डिस्कचा वापर काय, टेम्पररी मेमरी म्हणून केला जातो. ते आपण त्याला काय म्हणू शकतो, व्हर्च्युअल मेमरी असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची टेम्पररी चिप नसते. जसं तुमच्याकडे पेन ड्राईव्ह टेम्पररी आहे, म्हणजे सॉरी आपण फिजिकल चिप म्हणतो. पेन ड्राईव्ह, SSD, आपलं मेमरी कार्ड, कशा गोष्टी त्या फिजिकल गोष्टी. त्याचतरी व्हर्च्युअल मेमरी काय, व्हर्च्युअलचा अर्थ काय होतो, हे फिजिकल याचं अस्तित्व नसतं, एक्झिस्टन्स नसतं. क्लिअर सर्वांना. मग या आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, आपल्याला काय विचारलं होतं, टेम्पररी मेमरी. सर्वजण आता उत्तरापर्यंत येऊ शकतात का, रॅम हे काय असायला पाहिजे, आपलं योग्य उत्तर असायला पाहिजे. सिंपल, सोपं, व्यवस्थित. चलो काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न काय सांगतोय आपला, पुढचा प्रश्न आहे, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग फाईल फ्रॉम इंटरनेट टू कम्प्युटर इज कॉल्ड. म्हणजे काय, अशा प्रकारची प्रोसेस, अशा प्रकारचे प्रोसेस आहे ज्यामध्ये ज्या फाईल्स आहेत त्या फाईल इंटरनेटवरून कम्प्युटरमध्ये घेतल्या जातात, इंटरनेटमधून कम्प्युटरमध्ये घेतल्या जातात. सोपा प्रश्न आहे की नाही. यासाठी आपल्याला म्हणजे पूर्ण नॉलेज असण्याची पण गरज नाही. तुम्ही काय करू शकता, लॉजिकली पण सांगू शकता. एखादा फोटो आहे, तो इंटरनेटवरून आपण आपल्या मोबाईलमध्ये घेतो, काय करावं लागतं आपल्याला, तो डाउनलोड करावा लागतो. काय करावं लागतो, डाउनलोड. तीच प्रश्न विचारलाय की नाही, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस ज्यामध्ये एक फाईल ही इंटरनेटवरून कुठे ट्रान्सफर केली जाते, कुठे पाठवली जाते, आपल्या कम्प्युटरमध्ये पाठवली जाते. त्यासाठी मला काय करावं लागेल, डाउनलोड करावं लागेल. आता कम्प्युटरमधून जर मला इंटरनेटवर काहीतरी टाकायचं असेल तर आपण काय करतो, मला आता माझा फोटो आहे, तो मला फेसबुकवर टाकायचा आहे. मी काय म्हणणार, मी माझा फोटो काय केला, अपलोड केला. फॉर्म भरताना आपण डॉक्युमेंट्स काय करतो, अपलोड करतो. ज्यावेळेस फॉर्म पूर्ण होतो तो फॉर्म आपण काय करतो, डाउनलोड करतो. म्हणजे इंटरनेटवरून कम्प्युटरवर घेणं याला डाउनलोड म्हणतात, कम्प्युटरमधून इंटरनेटवर टाकणं याला अपलोड म्हणतात. सिंपल आहे की नाही. असे सुद्धा प्रश्न येतात जे तुम्हाला लॉजिकली सोडवायचे आहेत. काय, असा प्रश्न खूप जास्त अवघड वाटेल की नेमकं काय विचारलंय, कोणती कन्सेप्ट विचारली. व्यवस्थित वाचा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं काय विचारलंय. काय, डाउनलोडिंग, अपलोडिंग, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. या प्रोटोकॉलवर सुद्धा प्रश्न विचारतात बरं का. या प्रश्नाचं उत्तर पाहिजे तो आपलं पर्याय क्रमांक 1. तरी मी काय केलंय, व्यवस्थित स्पष्टीकरण घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण बघूया. काय
डाउनलोडिंग. आता डाउनलोड काय झालं बघा, हे झालं इंटरनेट किंवा हे झालं सर्व्हर झालं. सर्व्हरवरून काय येतं आपल्या डिव्हाइसमध्ये येतं. इंटरनेट आहे, सर्व्हर आहे, सर्व्हरमधून तो डेटा एकतर आपल्या कम्प्युटरमध्ये आला, आपल्या मोबाईलमध्ये आला, त्यासाठी मला काय करावं लागेल डाउनलोड. इथं दिलंय ज्यावेळेस आपण इंटरनेट सर्व्हरवरून कोणतीही फाईल असेल, कोणताही फोटो असेल, व्हिडिओ असेल, गाणे असेल आपल्या मोबाईलमध्ये घेतो, त्यासाठीच्या प्रोसेसला काय म्हणतात डाउनलोडिंग असं म्हणतात. अतिशय सिंपल प्रोसेस बरं का. एक्झाम्पल काय दिलंय, व्हॉट्सअपवर एखादा फोटो आला किंवा इंटरनेटवर एखादं सॉन्ग आहे तुम्हाला आवडलंय, तुम्हाला ते काय करायचं रिंगटोन म्हणून ठेवायचंय, आधी डाउनलोड करावं लागतं, म्हणजे इंटरनेटवरून तुमच्या मोबाईलमध्ये घ्यावं लागतं. हे झालं डाउनलोडिंग. पुढं आहे अपलोडिंग. आता हा माझा मोबाईल आहे, हे माझं कम्प्युटर आहे, त्यावरून मी एखादा फोटो, एखादं सॉन्ग, काही पण माझा कोणती पण माहिती जर इंटरनेटवर टाकतोय, म्हणजे मी काय करतोय ती फाईल अपलोड करतोय. काय करतोय अपलोड. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डाउनलोडिंग ही अपलोडिंगच्या म्हणजे डाउनलोडिंग आणि अपलोडिंग हे एकमेकांच्या विरुद्ध प्रोसेस आहे बरं का. एकाला इंटरनेटवरून मोबाईलमध्ये घेतलं जातं आणि मोबाईलवरून इंटरनेटवर टाकलं जातं. इतका सिंपल फरक तुम्हाला लक्षात ठेवा. बघा, ज्यावेळेस तुम्ही तुमचा फोटो फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर टाकता, त्यावेळेस तो काय करावा लागतो अपलोड करावा लागतो. अपलोड करावा लागतो. सिंपल आहे, महत्वाचं आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा आहे FTP. FTPचा फुल फॉर्म तुम्हाला विचारतील, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे कोणत्याही प्रकारचं प्रोसेस नाही बरं का, हा एक प्रकारचा प्रोटोकॉल आहे. प्रोटोकॉल म्हणजे काय, काही नियम असतात, काही नियम ठरवून दिलेले असतात की नाही, त्या नियमांना म्हणतो आपण प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय की ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचा सेट, जे पण आपण म्हणू शकतो जे नियम आहेत, नियम म्हणू शकतो रूल्सचा सेट, नियमांचा संच म्हणजे प्रोटोकॉल. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात, त्याला आपण प्रोटोकॉल म्हणतो. तसंच कम्प्युटरच्या बाबतीत जे प्रोटोकॉल आहेत त्यातला एक आपण लक्षात ठेवू शकतो FTP, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आलं लक्षामध्ये. इंटरनेटवर एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल पाठवण्यासाठी जे पण टेक्निकल नियम वापरले जातात ते महत्त्वाचे नियम कशामध्ये फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. FTP काय, एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर म्हणजे एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर फाईल पाठवण्यासाठी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल नावात येते की नाही, FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर फाईल ट्रान्सफर करण्यासाठी, पाठवण्यासाठी जे पण प्रोटोकॉल वापरले जातात त्याला आपण काय म्हणतो FTP. हा एक प्रकारचा स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे, एक प्रकारचा स्टँडर्ड प्रोटोकॉल. पुढे आहे HTTP. HTTPचा फुल फॉर्म खूप वेळा विचारलाय आतापर्यंत बरं का, वेगवेगळ्या एक्झामला विचारलाय, आपल्या सुद्धा एक्झामसाठी काय खूप जास्त महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे, लक्षात सर्वांनी घ्यायचं आहे. क्लिअर आहे. तर HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा आता कशासाठी महत्त्वाचा, इंटरनेटवर ज्या वेबसाईट असतील, जे वेब पेज आपण बघतो ना, त्यातील एखादी माहिती असेल, त्याचप्रमाणे काही लिंक असेल, त्याचप्रमाणे काही डेटा असेल, तो आपल्या ब्राउझरपर्यंत पोहोचवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर या HTTPचा वापर केला जातो. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वेबसाईट, वेब पेजेस जे आहे त्यातील डेटा, त्यातील लिंक, त्यातील इन्फॉर्मेशन ही आपल्यापर्यंत येण्यासाठी किंवा आपल्या ब्राउझरपर्यंत, आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण प्रॉपर वर्ड काय वापरू शकतो, आपल्या ब्राउझरपर्यंत येण्यासाठी ज्या प्रोटोकॉलचा वापर होतो त्याला तुम्हाला लक्षात ठेवायचं काय म्हणतात HTTP. आणि हा कशामध्ये वापरला जातो, वेबसाईटच्या ॲड्रेसमध्ये. तुम्ही बघितलं असेल HTTP आणि मग पुढे काय असतो, या प्रकारची वेबसाईट असते HTTP, त्यानंतर असते वेबसाईट. हे काय एक प्रकारचा प्रोटोकॉल आहे. फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवणार का, यस, कारण की परीक्षेला विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. जायचं पुढे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस. रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस काय विचारलं तुम्हाला, रीड ओनली म्हणजे रॉम बद्दल विचारलं बरं का. रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस आहे. बघूयात आपण. फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, CD रॉम, फ्लॅश ड्राईव्ह. काय येईल याचं उत्तर, चला पटपट सांगा आणि एकदा मला पटकन कमेंट करून सांगा बरं सर्वांनी. सर्वांना लेक्चर समजतंय का, सर्वांना लेक्चर आवडतंय का, तुम्हाला फायदा होतोय का याचा, हे सर्वांनी पटपट मला सांगायचं आहे. सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत का, समजतंय का, सोपं वाटतंय का. जर सर्वांना लेक्चर आवडत असेल तर एकदा लेक्चरला सर्वांनी लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी एकदा गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर आहे सर्वांना, समजतंय. चलो अशाच पद्धतीने आपले लेक्चर हे चालू राहणार आहेत, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे. चलो जायचं पुढे. आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर बघायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देतो व्यवस्थित, जे तुम्हाला समजून येणार आहे. काय महत्वाचं, फ्लॉपी डिस्क याला रिरायटेबल म्हणजे काय ते पण सांगतो.
फ्लॉपी डिस्क म्हणजे काय, हार्ड डिस्क म्हणजे काय, CD रॉम म्हणजे काय आणि त्याचबरोबर फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थित बघायचं बरं का. क्लिअर आहे सर्वांना. बघा आता फ्लॉपी डिस्क रीरायटेबल म्हणजे काय, फ्लॉपी डिस्कमध्ये डेटा लिहिला जाऊ शकतो. काय केला जाऊ शकतो, डेटा लिहिला जाऊ शकतो, तो पुसला पण जाऊ शकतो, नवीन डेटा टाकला पण जाऊ शकतो. लक्षात घ्या बरं का, काय मी सांगितलं, फ्लॉपी डिस्क जे आहे ना यामध्ये डेटा टाकला जाऊ शकतो, तो डेटा डिलीट पुसला जाऊ शकतो म्हणजे डिलीट केला जाऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर नवीन डेटा सुद्धा टाकला जाऊ शकतो. कशामध्ये, या फ्लॉपी डिस्कमध्ये. त्यामुळे रीरायटेबल असं म्हणतात. पुढे हार्ड डिस्क ही जी आहे ही पण रीरायटेबल आहे. हार्ड डिस्कमध्ये काय असतं, आपण जर बघितलं की आपण आपल्याला हवी तेव्हा फाईल सेव्ह करू शकतो आणि डिलीट पण करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काय वाटलं एखादी फाईल सेव्ह करायची हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करू शकतो, आपल्याला वाटलं डिलीट करायची आपण डिलीट पण करू शकतो. लक्षात ठेवा, फ्लॉपी डिस्क समजलंय, हार्ड डिस्क समजलंय सर्वांना. CD रॉम, CD रॉमचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाईल बरं का पेपरमध्ये. CD रॉम म्हणजे काय, तर कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. आता मला सांगा, CD बघितलेला असेल तुम्ही, यावर आपण मूवी बघितलेले आहेत, लहानपणी बऱ्याच जणांनी पिक्चर बघितले असतील यावर. ही जी CD आहे ना, हे कसं असतं, हे रीड ओनली असतं. रीड ओनली म्हणजे काय बरं, यामध्ये एकदा डेटा स्टोअर केला की तो आपल्याला फक्त वाचता येतो, आपण काय करू शकत नाही, त्यामध्ये बदल करता येत नाही, तो डिलीट करता येत नाही. बघा आता CD आणली आम्ही बरं का, पिक्चर बघायला CD आणली आणि ती CD टाकली, तर तुम्ही काय करू शकता, ते फक्त बघू शकता. त्याला चेंज करू शकता का, नाही करू शकत. त्यामध्ये काही तुम्ही त्याला डिलीट करू शकता का, नाही करू शकत. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. CD रॉम म्हणजे काय, फक्त रीड ओनली. CD रॉमचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. समजलंय. आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलं होतं, फ्लॅश ड्राईव्ह. फ्लॅश ड्राईव्ह विचारले, हे काय रीरायटेबल म्हणजे आपण एकदा याला आपण फ्लॅश ड्राईव्ह म्हणजे काय, पेन ड्राईव्ह. आता तुम्हाला माहिती आहे पेन ड्राईव्ह मध्ये काय करू शकतो आपण, डेटा किती पण वेळा टाकू शकतो, डिलीट करू शकतो आणि त्याला पण पूर्ण कशाला, पेन ड्राईव्हला फॉर्मॅट पण करू शकतो. म्हणजे पेन ड्राईव्ह मध्ये डेटा टाकू शकतो, त्यानंतर आपण त्याला डिलीट करू शकतो, त्यानंतर त्याला फॉर्मॅट पण करू शकतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वांना समजतंय का, समजून घ्या. याच पद्धतीने पेपर येणार आहे आपल्याला, याच पद्धतीने पेपर येणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं, क्लिअर आहे. चलो, तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे आपल्या, CD रॉम हे असेल योग्य उत्तर. कारण की काय विचारलं होतं, रीड ओनली मेमरी विचारलं होतं. तुम्ही रीड ओनली मेमरी, रॉम यावरून पण लॉजिक लावून या उत्तरापर्यंत पोहोचू शकत होते. यस, चलो क्लिअर आहे. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कम्प्युटर टू अ टेलिफोन लाईन. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कम्प्युटर टू अ टेलिफोन लाईन. म्हणजे याचं काय काय ऑप्शन दिलेत, प्रोसेसर, मोडेम, USB ड्राईव्ह, मल्टिप्लेक्सर. काय येईल बरं याचं उत्तर. बघा काही प्रश्न जर तुम्ही बघितले ना, काही प्रश्न हे तुम्हाला अवघड वाटतील बरं का. म्हणजे काही प्रश्न थोडेसे अवघड पण असतात, पण 10 पैकी कमीत कमी 7 ते 8 प्रश्न असे आहेत जे आपल्याला 100% यायला पाहिजेत. खरी आपली लढाई कुठे आहे, त्या 2 ते 3 प्रश्नांसाठी बरं का. आणि ते सुद्धा आपल्याला चुकू द्यायचे नाही, म्हणून आपण हे एवढं डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत. चला जाऊयात आपण एक्सप्लेनेशनकडे. काय काय, आता मोडेमचे एक बघूया माहिती, USB ड्राईव्ह बद्दल थोडक्यात माहिती बघूया, प्रोसेसर बद्दल थोडक्यात माहिती आणि मल्टिप्लेक्सर याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, थोडक्यात माहिती बघायची आहे. सर्वांना इथपर्यंत समजलंय, क्लिअर आहे. तर मोडेम काय करतं, हे कम्प्युटरला टेलिफोन लाईनशी जोडलेलं असतं. बघा हे मोडेम आहे, काय केलंय, हे कम्प्युटरला लाईनने जोडलेलं आहे. आणि महत्वाचं याचं मेन काम काय, मोडेमचं डिजिटल सिग्नलचं ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर करणं, त्याचप्रमाणे ॲनालॉगचं डिजिटलमध्ये रूपांतर करणं. आणि या मोडेममुळे काय होतं, इंटरनेट वापरता येतं आपल्याला. काय करता येतं, इंटरनेट वापरता येतं. प्रश्न काय विचारतील आम्हाला, मोडेमचा महत्त्वाचा रोल काय आहे, डिजिटल सिग्नलचं रूपांतर ॲनालॉग सिग्नलमध्ये, ॲनालॉगचं रूपांतर डिजिटल सिग्नलमध्ये करणं. त्याने काय होतं, इंटरनेट वापरता येतं. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना. टेलिफोन लाईन ॲनालॉग सिग्नलसाठी आपण काय केलेलं आहे, यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, यूज केलेलं दिसून येणार आहे. त्यानंतर USB ड्राईव्ह म्हणजेच काय, आपलं पेन ड्राईव्ह किंवा फ्लॅश ड्राईव्ह असं म्हणतं. हे पेन ड्राईव्ह बद्दल आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. समजलंय. त्यानंतर प्रोसेसर म्हणजेच काय, आपला CPU. आलं लक्षामध्ये. याचं मेन काम काय आहे, महत्वाचं, याला CPU ला संगणकाचा मेंदू म्हणतात. आणि डेटा प्रोसेस करायचं काम कोण करतं, तर या पद्धतीने
करणार आहे आपलं प्रोसेसर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रोसेसरचा आणि कोणत्याही प्रकारे टेलिफोन लाईनचा संबंध असतो का? नाही. USB ड्राईव्हचा, पेन ड्राईव्हचा आणि टेलिफोन लाईनचा कोणत्याही प्रकारे संबंध आहे का? नाहीये. म्हणून हे दोन पर्याय आपले कट झाले. उत्तर तर तुम्हाला समजलंय, मोडेम आपलं योग्य उत्तर आहे. आता मल्टिप्लेक्सर बघा, हे काय आहे? एक प्रकारचं नेटवर्किंग डिव्हाइस आहे. लक्षात ठेवा बरं का, हे मल्टिप्लेक्सर जे दिसतंय ना, एक प्रकारचं नेटवर्किंग डिव्हाइस आहे, ज्याचा महत्त्वाचा रोल काय आहे की अनेक जास्त सिग्नल जे आहेत हे एकत्र करून एकाच लाईनवरून पाठवतं. लक्षात घ्या, मी काय म्हटलं, मल्टिप्लेक्सर तुम्हाला दिसतंय इथं, सिग्नल 1, सिग्नल 2, सिग्नल 3 यांना एकत्र करतं आणि एक कंबाईन सिग्नल म्हणून पाठवतं. मल्टिप्लेक्सर काय? खूप सारे सिग्नल एकत्र करायचे, नेटवर्किंग डिव्हाइस आहे, खूप सारे सिग्नल एकत्र करायचे आणि ॲज अ कंबाईन सिग्नल म्हणून पाठवायचं. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. याचा मग प्रामुख्याने वापर कुठं होणार आहे? मोठ्या टेलिकम्युनिकेशन नेटवर्कमध्ये होणार आहे. जिथं खूप जास्त मोठे टेलिकम्युनिकेशन नेटवर्क आहे त्यामध्ये हे मल्टिप्लेक्सर वापरलं जाईल. इतकं सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलंय ना? चलो जायचं पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP? IPचा फुल फॉर्म काय? इंटरनेट प्रोग्राम, इंटरफेस प्रोग्राम, इंटरनेट प्रोटोकॉल, इंटरफेस प्रोटोकॉल. काय आपलं उत्तर येणार आहे? पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला उत्तर द्यायचे बरं का. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात आलंय का की दोन प्रश्न हे फुल फॉर्मवर विचारलेत, दोन प्रश्न मेमरीबद्दल विचारलेत, दोन प्रश्न बेसिक कम्प्युटरबद्दल विचारलेत. अशा पद्धतीने तुम्हाला जे बेसिक कम्प्युटर आहे ना, याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये जशी आपण माहिती घेतोय, मागच्या लेक्चरमध्ये घेतली, या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतोय, तसंच हे चालू राहणार आहे. तुम्हाला पेपरमध्ये 100% फायदा होईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. चला, काय आहे इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे काय? आता IP म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर आहे. थोडक्यात एक्सप्लेनेशन आपण बघूया. हे काय आहे? इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजे काय? डेटा जो ट्रान्सफर होतोय ना, डेटा जो प्रवास करतोय त्याचे नियम. प्रोटोकॉल म्हणजे काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? नियम. प्रोटोकॉल म्हणजे काय? नियम. आता डेटा जो ज्या पद्धतीने आपण काय केलं बघा, आता डेटा पाठवण्याच्या संबंधीचे जे नियम आहेत, डेटा एका ठिकाणाहून निघाला, तो योग्य ठिकाणी जिथून आपल्याला डेटा जिथपर्यंत पाठवायचा आहे तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचला की नाही, सर्व गोष्टी, त्याचे नियम म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल. लक्षात घ्या बरं का. इथं काय दिलंय की इंटरनेटवर डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी जे पण नियम वापरले जातात त्यांना आपण काय म्हणतो? आपण काय म्हणतो? इंटरनेट प्रोटोकॉल. म्हणजे जो डेटा आहे तो कशा पद्धतीने जाईल, कशा पद्धतीने जाणार नाही, या संबंधीचे नियम म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. लक्षात घ्या. आता IP ॲड्रेस असतो बघा, IP ॲड्रेस असतो ज्या पद्धतीने आपल्या घराला पत्ता असतो. मला सांगा, तुमचं घर जर मला शोधायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मला तुमच्या घराचा पत्ता द्यावा लागेल, त्यावेळेस मी येऊ शकतो ना. किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला शोधायचंय, त्या व्यक्तीचं आपल्याला नाव माहिती पाहिजे, त्याचा पत्ता माहिती पाहिजे. त्याच पद्धतीने लक्षात ठेवा की इंटरनेटला जोडल्या गेणाऱ्या प्रत्येक डिव्हाइसला काय असतो? IP ॲड्रेस. समजून घ्या, तो IP ॲड्रेस म्हणजे आधार कार्ड आहे. त्या याचं कशाचं? त्या डिव्हाइसचं, त्या उपकरणाचं आधार कार्ड आहे, त्याच्यावर सगळीच माहिती काय? जसं आपला पत्ता असतो, नाव असतं, तसं तुम्हाला लक्षात ठेवायचंय की प्रत्येक डिव्हाइस, अशा प्रकारचं डिव्हाइस जे इंटरनेटला कनेक्ट केलेलं आहे, जे इंटरनेटला जोडलेलं आहे, त्याला काय असतो? एक IP ॲड्रेस असतो. काय असतो? IP ॲड्रेस. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. जसं बघा, आता हे माझं घर आहे, हे माझ्या घराचा पत्ता दिलाय XYZ, काहीतरी मुख्य रस्ता, गाव नाव सगळं. तसं या ठिकाणी काय केलं आहे? हा IP ॲड्रेस दिलेला आहे. ह्या कम्प्युटरचा, टॅबचा, मोबाईलचा, हे काय असतो? प्रत्येक डिव्हाइसला असतो त्याचा एक IP ॲड्रेस. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला सांगा, इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का? किती प्रश्न बघितले आपण? 10 प्रश्न. हे सर्व प्रश्न कोणत्या पेपरचे होते? 2020च्या. 2020ला जो पेपर झाला त्याचे. आता पुढचं लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये आपण 2023च्या जो पेपर झाला त्याचे प्रश्न बघणार. त्यानंतर 2025चे शिफ्ट वाईज बघणार आहे. सर्व आपण PYQ बघणार आहे. लक्षात घ्या, PYQ आपण बघितले, त्याच्यामध्ये मी डिटेल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. यातून तुम्हाला प्रश्न येणार का? यस, प्रश्न येणार. PYQ ॲज इट इज जरी नाही आला तर जे स्पष्टीकरण आपण बघितलंय, जे आपण ऑप्शन बघितले, त्याचे ऑप्शनचं स्पष्टीकरण बघितलंय, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकदा सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की लेक्चर सर्वांना कसं वाटलंय, लेक्चर सर्वांना आवडलंय का, सर्वांना समजतंय का? जर लेक्चर सर्वांना आवडत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा.
तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. गणेश सर ऑफिशियल हे आपलं नवीन चॅनल आहे, परंतु या चॅनलवर तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल, खूप सारा अभ्यासायला मिळणार आहे. मग GS असू द्या, कम्प्युटर असू द्या, टेक्निकलचे सब्जेक्ट असू द्या, सर्व विषयाचे आपण या ठिकाणी व्यवस्थित ॲनालिसिस करत जाणार आहे. तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं, मग तुम्ही सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल, हायकोर्टची तयारी करत असाल, त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका तयारी करत असाल, आरोग्य सेवक असेल, वनरक्षक असेल, सर्व व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त सर्वांनी लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप, त्याचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि या सर्व PDF तुम्हाला कुठे मिळणार आहे? टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. आलं लक्षामध्ये? ही PDF मिळेल. मागच्या लेक्चरची पण PDF मी टाकलेली आहे आणि आपण जे पण लेक्चर घेत जाणार आहोत त्या सर्व लेक्चरच्या PDF या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी नक्की जॉईन करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे. क्लिअर आहे? चलो थांबूयात आपण या ठिकाणी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. नक्की लाईक करा, शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय सर्वांना.